Dear students, we are going to learn our third lesson, Properties of Natural Resources. प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण सामान्य विज्ञानाचा प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म पाहणार आहोत. लेट्स स्टार्ट. चला सुरुवात करूया. त्यापूर्वी थोडंसं रिकॉल करूया. विच आर द गॅसेस प्रेझेंट इन एअर. हवेमध्ये कोणकोणते वायू असतात. व्हाय इज एअर कॉल्ड अ होमोजिनियस मिक्सचर. हवेला एकजिनसी मिश्रण का म्हणतात. सेकंड, व्हॉट आर द युजेस ऑफ व्हेरियस गॅसेस इन एअर. हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूंचे उपयोग कोणते आहेत. प्रॉपर्टीज ऑफ एअर. हवेचे गुणधर्म. एअर इज ऑल अराउंड अस. वी कॅनॉट सी इट, येट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. When we inhale, air is taken in through the nose. If we blow on our hand through our lips, we can feel the air. आपल्या सभोवताली हवा आहे, परंतु ती आपल्या डोळ्यांना दिसते का, तर नाही. हवेचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. जसं की जेव्हा आपण इन्हेल करतो. इन्हेल म्हणजे काय. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे ही हवा आत घेतली जाते आणि ती आपल्याला जाणवते. तोंडासमोर हात धरा आणि फुंकर मारा. काय होईल. आपल्याला हवेचा स्पर्श जाणवतो. ट्राय धिस. हे करून पहा. टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम or a paper or plastic straw. Tie a thread at its center and hang it so that it remains horizontal. झाडूची एक काडी किंवा थंड पेय पिण्यासाठी जे स्ट्रॉ वापरली जाते ती स्ट्रॉ घ्या. त्या स्ट्रॉ किंवा काडीला मध्यभागी दोऱ्याने बांधा आणि ती अशा प्रकारे टांगा की ती बरोबर समांतर म्हणजेच कशी आडवी राहिली पाहिजे. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे. चित्रात मात्र ती थोडीशी तिरकी झालेली दिसते. आपल्याला अशी नको आहे. हॉरिझॉन्टल राहायला हवी, परपेंडिक्युलर राहायला हवी. टाय 2 रबर बलून्स ऑफ द सेम साइज ॲट द 2 एंड्स ऑफ द स्टिक. सी टू इट दॅट द स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. नाव remove one balloon, inflate it and tie it again at its original position. Does the stick remain horizontal? The stick goes down on the side of the inflated balloon. This means that air has weight. Air is a mixture of gases, therefore like all other matter, it has mass and weight. बघा काय केलं. आपल्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे एक स्ट्रॉ किंवा काडी हॉरिझॉन्टल बांधायची आहे. तिच्या दोन्हीही टोकांना 2 फुगे बांधायचे आहे. फुगे सुरुवातीला फुगवून एकसारखेच बांधल्यानंतर तुमच्या लक्षात येईल स्टिक हॉरिझॉन्टली सेम राहील. पण जेव्हा सेकंड वन दुसरा बलून आपण त्यातली हवा काढून टाकू तेव्हा तुमच्या लक्षात येईल या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे ती खाली झुकलेली दिसेल. याचा अर्थ काय. फुग्यात हवा नसल्यामुळे तो वरती गेला. त्या बाजूची काडी वरती ढकलली गेली. याचा अर्थ असा की या बाजूच्या फुग्याला वजन आहे. म्हणजेच काय. थोडक्यात फुग्यात काय आहे. हवा.
म्हणजेच हवेला वजन असतं. हवा हे वायूंचं मिश्रण असल्यामुळं इतर पदार्थांना जसं वजन असतं, वस्तुमान असतं, तसंच हवेला सुद्धा वस्तुमान आणि वजन आहे. टेक सेकंड वन, टेक अन इंजेक्शन सिरिंज विदाउट द निडल. आपल्याला सुई नसलेली इंजेक्शनची एक सिरीज घ्यायची आहे. पुल इट्स पिस्टन अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. तिचा पिस्टन म्हणजेच हा भाग, ज्याला मराठीत दट्ट्या असं म्हणतात, हा ओढायचा आहे आणि निरीक्षण करायचं आहे की काय होतं त्यावेळेला. द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. द पिस्टन then remains in that position even if you let it go. Now close the inlet hole of the syringe tightly with your thumb. Pull the piston and let it go. Is the force required to pull out the piston more or less than before? Does the piston remain as it after you let it go? आपण सुरुवातीला जेव्हा पिस्टन बाहेर ओढला तेव्हा तो सहज ओढला गेला आणि त्याला सोडून दिल्यानंतर तो त्याच स्थितीत राहिला. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, ह्या वरच्या टोकावर तुमचा अंगठा ठेवायचा आहे दाबून, जेणेकरून तिथली हवा आता आत बाहेर होणार नाही. त्यानंतर हा पिस्टन तुम्हाला ओढायचा आहे. आता हा पिस्टन ओढण्यासाठी तेवढीच ताकद लागते का जेव्हा तुमचा हात वरती नव्हता? त्यानंतर तो पिस्टन ओढल्यानंतर त्याला तुम्ही लेट इट गो, जाऊ द्या, तो तशाच परिस्थितीत राहील की वरती जाईल? हात तुमचा सोडल्यावर तो वरती जाईल की तसाच राहील? ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला निरीक्षण केल्यावर काय आढळून येतं ते बघा. द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस इन द एअर आर इन कॉन्स्टंट मोशन. व्हेन these molecules strike a body, they create pressure on that body. This is the pressure of air that we call atmospheric pressure. हवेमधील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. मॉलिक्युल्स ऑफ द एअर सतत हालचाल करत असतात. हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवरती दाब निर्माण करतात. हवेच्या या दाबाला आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असं म्हटलंय, वातावरणाचा दाब. ऑन पुलिंग द पिस्टन विथ द इनलेट होल ऑफ द सिरिंज क्लोज्ड, more space becomes available to the air in the syringe and it becomes rarefied. As a result, the pressure of the air in the syringe is lowered. Comparatively, the pressure of the outside air is very high. That is why when the pulled out piston is released, it is immediately pushed in. If this experiment is repeated, holding the syringe in different positions like vertical, horizontal or inclined, the piston is found to go into the same extent in all the cases. From this, we can infer that atmospheric pressure is the same in all the directions. बघा, हा जो प्रयोग आपण करून बघतोय, हा सिरिंजचं छिद्र बंद करून दट्ट्या खेचल्यावर सिरिंजमधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते. त्यामुळे सिरिंजमधला हवेचा दाब कमी होतो, बाहेरचा दाब मात्र तुलनेने जास्त असतो. म्हणूनच बाहेर खेचलेला दट्ट्या सोडून दिला, पिस्टन सोडून दिला की तो लगेच आत स्प्रिंगसारखा ढकलला जातो. ही सिरिंज आता तुम्ही उभी करा, आडवी करा, तिरकी करा, कोणत्याही पोझिशनला हात ठेवून तुम्ही हा प्रयोग केला तर तुम्हाला सेम कंडिशन आढळेल. ओढण्यासाठी जास्त दाब, सोडल्यानंतर पिस्टनची होणारी मूवमेंट ही सगळ्या स्थितीत सारखीच असेल का, यावरून आपण एक कन्क्ल्युजन काढू शकतो. फ्रॉम दिस वी कॅन इंटर दॅट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज द सेम इन ऑल डायरेक्शन्स. वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो, हे आपल्या लक्षात येईल.
Is there any atmospheric pressure on the moon? चंद्रावर वातावरणाचा दाब असेल का? गुगल वापरा आणि याच्यावर माहिती मिळवा. Do you know that under ordinary conditions atmospheric pressure at sea level is about 1,01,400 newtons per square meter. It can be measured with the help of a barometer. As we go higher above sea level, atmospheric pressure decreases. आपण याआधी पाहिलं सर्वसामान्य स्थितीत समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब हा सुमारे 1,01,400 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो आणि तो मोजण्यासाठी बॅरोमीटर वायुदाब मापक आपल्याला वापरता येतो. वातावरणाचा दाब हा समुद्र सपाटीपासून जसं जसं तुम्ही उंच जाल तसा तसा तो डिक्रीज होत चालतो, कमी कमी होत जातो. थोडीशी गंमत करूया. अ लिटिल फन. प्लेस अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन द माउथ ऑफ अ ग्लास फिल्ड completely with water. Holding the cardboard firmly in place with one hand, invert the glass quickly. Take your hand away from the cardboard. What do you see? बघा गंमत. पाण्याने पूर्ण भरलेला काठोकाठ त्या पेल्याच्या तोंडावर, ग्लासच्या तोंडावर पुठ्ठ्याचा तुकडा आपल्याला बसवायचा आहे. त्याला हाताने आधार द्या, तळहाताने. आता काय करा? क्विकली, झटकन ग्लास उलटा करा, अपसाइड डाऊन, आणि खालचा हात काढून घ्या. बघा बरं काय लक्षात येतंय तुमच्या? पाणी सांडतंय, पुठ्ठा खाली पडतोय, काय होतंय? चला जाणून घेऊया शास्त्रज्ञांच्या बाबतीत. ग्रेट सायंटिस्ट. In 1726, the Swedish scientist Daniel Bernoulli put forth the important principle that the pressure of air decreases when its velocity increases, while the pressure of air increases when its velocity decreases. If a body is moving through air, the air pressure decreases perpendicular to the direction of the motion, and then the air in its surroundings flows rapidly from higher pressure to the lower pressure. डॅनियल बर्नौली नावाचा एक स्वीडिश शास्त्रज्ञ ज्याने 1726 साली एक महत्त्वाचं तत्व मांडलं, प्रिन्सिपल मांडला. हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर तिचा दाब वाढतो. एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला परपेंडिक्युलर हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते, जसं की पाणी. आता डॅनियल बर्नौली या शास्त्रज्ञाचं फोटो इंटरनेटवरून डाउनलोड करा, प्रिंट करा आणि ह्या ठिकाणी चिकटवा. हा तुमच्यासाठी उपक्रम आहे. Observe and discuss. Take some water in a plastic cup and hold a straw upright in it. Hold a small piece of another straw near the upper end of the first straw and perpendicular to that straw. Blow hard through the small piece of straw. You will see a fountain of water. Why did this happen? एका प्लास्टिकच्या कपामध्ये पाणी घेऊन आपण त्यामध्ये एक स्ट्रॉ उभा धरायचा आहे, जसं की चित्रात दाखवलंय. दुसऱ्या एका स्ट्रॉचा लहान तुकडा पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ काटकोनात धरायचा आहे, जसा या ठिकाणी काटकोन झालाय. आता ह्या लहान तुकड्यातून जोरानं फुंकर मारायची आहे. तुम्हाला पाण्याचे तुषार फवारा उडलेले दिसतील. का घडलं असं? चला जाणून घेऊया. On blowing through the straw, the air at its open end is pushed away and hence the pressure of the air at the opening goes down. As the pressure of the air near the upper end of the erect straw becomes less,
than atmospheric pressure, the water in the cup is pushed from where the pressure is higher to where it is lower. That it is in the upward direction and the water comes out in the form of a fountain. The more forcefully you blow, the higher will be the fountain. This straw fountains works on Bernoulli's principle. ज्या शास्त्रज्ञाविषयी आत्ता इतक्यात आपण वरती माहिती पाहिली आहे, त्याच्या तत्वानुसार हे फाउंटन, कारंजे, तुषार काम करतायत. कसं? फुंकर मारल्यावर काय झालं? त्याच्या समोर असलेली हवा दूर ढकलली गेली आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेला हवेचा दाब कमी झाला. स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेला हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाला. इथे वातावरणाच्या दाबापेक्षा हा दाब कमी झाला. त्यामुळे कपमधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहायला लागलं, वर ढकललं गेलं. बरोबर? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. आणि पाण्याच्या फवाऱ्याच्या रूपात, कारण इथे हवा ब्लो होत होती म्हणून वर आलेलं पाणी हे फवाऱ्याच्या स्वरूपात बाहेर उडालं. हा स्ट्रॉचा फवारा बर्नौलीच्या तत्वावर काम करतो. उर्वरित लेसनसाठी बघा पार्ट 2.